तर बघा, आपण एकंदरीत मराठी जो काही काव्य होतं तर मराठी काव्याचा इतिहास आपण पाहिलेला आहे. साधारण 4 टप्प्यांमध्ये आपण जो काही आहे तर त्याचा विचार केलेला आहे. आता आपण बघणार आहोत की मराठी कादंबरी. ठीक आहे, तर मराठी कादंबरीच्या दृष्टीने आपण आता विचार करूयात. मराठी कादंबरी, तर बघा, तर मराठी कादंबरी एकंदरीत मराठी कादंबरीचा जो काही इतिहास राहिलेला आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी, तर एकंदरीत याच्याविषयीचं लेखन जे काही आहे तर ते कोणी केलं आहे तर डॉक्टर भालचंद्र फडके. भालचंद्र फडके म्हणून आहे अभ्यासक. तर भालचंद्र फडकेंनी यावर एक अभ्यास केलेला आहे. तर म्हणजे साधारण 1850 नंतरचा जो काही कालखंड आहे बघा, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा इतिहास पाहायचा आहे किंवा आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं आकलन करायचं आहे, एखाद्या गोष्टीची समीक्षा बघायचं आहे, जे की आपल्याला अभ्यासाला आहे एकंदरीत, तर जेव्हा आपण इतिहास बघतो तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं याच्यामध्ये की आपल्याला कालखंडानुसार आपल्याला त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. अक्षय जोशी, तुम्ही चॅटबॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहा. एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करता येईल. म्हणजे जे काही महत्त्वाचं आहे किंवा जे काही नोटिफिकेशन आहे तर ते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला येईल. ठीक आहे, अक्षय जोशी चॅटबॉक्सला नंबर ठेवा. विशाल राठोड तर आहेत, इतर प्रगती वगैरे बाकीचे लोक आहेतच. तर अक्षय जोशी, तुम्ही तुमचा चॅटबॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर जो काही आहे तो देऊन ठेवा. ठीक आहे, तर आता आपण कालखंडानुसार अभ्यास करू. फक्त त्याच्या आधी आपण थोडं बघून घेऊया की जेव्हा आपण कादंबरी हा वाङ्मय प्रकार म्हणून अभ्यास करतो तर त्या दृष्टीने आपण त्याला बघणार आहोत. तर बघा, कादंबरी जी काही आहे तर कादंबरी हा वाङ्मय प्रकार इंग्रजी राजवटीत जन्माला आलेला आहे. जसं तुम्ही माझे लेक्चर्स कंटिन्यू करत असाल तर त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचदा सांगितलं की आपण बरेचसे असे प्रकार आहेत तर काय केलेलं आहे आपण त्या प्रकारांचं की त्याचा जो जन्म आहे त्या प्रकारांचा, साहित्य प्रकार असेल किंवा कुठलेही इतर प्रकार असतील, तर त्यांचा जो काही जन्म आहे तो आधी युरोप किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये आधी झाला आहे आणि मग आपल्याला आवडलं म्हणून प्रभाव असतो किंवा एखादा आवडलं म्हणून प्रभाव होता, त्या कारणाने आपण काय केलंय की तो प्रकार अनुकरण केलेला आहे किंवा तो प्रकार आपण तिकडून घेतलेला आहे. तर आता कादंबरी, ठीक आहे, कादंबरी हा जो काही शब्द आहे तर आपण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो, नॉवेल. काय म्हणतो आपण याला, नॉवेल म्हणतो. ठीक आहे, आणि याला हिंदीमध्ये काय शब्द आहे, उपन्यास. हिंदीमध्ये काय शब्द आहे, उपन्यास. म्हणजे जर तुम्हाला उपन्यास म्हटलं तर काही वेगळं वाटायला नको, तर उपन्यास आहे शब्द, कादंबरी आणि नॉवेल. ठीक आहे, तर बाकी आपल्याला इतर भाषांचं काही हे नाही आहे. तर हे हिंदीमध्ये सुद्धा, कारण आपण बऱ्याचदा हिंदी बोलतो, हिंदी ऐकतो, सिनेमा बघतो वगैरे, तर आपल्याला काही हिंदी सुद्धा उपन्यास पण म्हणतात. नाहीतर आपण कादंबरी तो उपन्यास हा शब्द लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर आता भालचंद्र फडकेंनी काय केलंय की एकंदरीत 1850च्या नंतरचा जो काही कालखंड आहे तर हा नंतरचा कालखंड त्याचा एक आढावा घेतलेला आहे. तर तो आपण बघूया. तर त्याआधी आपण थोडंसं कादंबरीविषयी बघूया. तर बघा, आता कादंबरी हा जो काही वाङ्मय प्रकार आहे तर हा वाङ्मय प्रकार इंग्रजी राजवटीत जन्माला आला. तसे पाहिले तर गोष्ट सांगणे किंवा गोष्ट ऐकणे
ही मानवाची प्रवृत्ती जी काही आहे आपल्याला माहिती आहे पूर्वीपासूनचीच आहे, म्हणजे आपण त्याला पुरातन म्हणता येईल किंवा प्राचीन म्हणता येईल. तर ही माहीत आहे की आपल्याला आपली आजी गोष्टी सांगायची, आई गोष्टी सांगायची. तर मी तर आजही, म्हणजे मी आजही माझ्या आजीजवळ गेले तरी म्हणते की मला गोष्ट सांग वगैरे. तर ती जी कला आहे, कारण किंवा ती जी निवेदन पद्धती आहे, तर हे काही आपल्याला नवीन आहे का? नाही. तसेच पुराणे, आख्याने, बखरी, आपण बखर पाहिलेला आहे, तर ह्या ग्रंथातून कादंबरीची काही अंगोपाग्य जाणवतात, हे खरं आहे. आता 1819 मध्ये जे काही प्रसिद्ध झालेलं, काय प्रसिद्ध झाला 1819 साली? लिहून घ्यायचं आहे आपल्याला, असा डिरेक्टली प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र भाषेचा कोश. आता हा जो काही महाराष्ट्र भाषेचा कोश आहे तो 1829 मध्ये, कधी 1829 मध्ये काय झालेला आहे? प्रसिद्ध झालेला आहे. काय झाला आहे? प्रसिद्ध झाला आहे महाराष्ट्र भाषेचा कोश. ठीक आहे, कळते तुम्हाला? तर हा जो काही महाराष्ट्र भाषेचा कोश आहे तर साधारण म्हणजे 1829 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आता ह्या ग्रंथात कादंबरी म्हणजे भाषेचा कोश म्हणजे काय? कोश म्हणजे आपण याला एक डिक्शनरी स्वरूपात, तर आपण याला काय करू शकतो? एक डिक्शनरी स्वरूपात पाहू शकतो. आपण याला काय करतो? एका डिक्शनरी स्वरूपात पाहू शकतो. ठीक आहे, तर महाराष्ट्र भाषेचा कोश. आता कोश म्हणजे काय की बाबा वेगवेगळे शब्द आणि त्याचे जे काही अर्थ आहेत ते. ठीक आहे, तर आता हा जो काही महाराष्ट्र भाषेचा कोश होता, तर ह्या ग्रंथामध्ये किंवा ह्या डिक्शनरी सारख्या ग्रंथामध्ये कादंबरी हा शब्दाचा अर्थ देताना एक कल्पित कथा असा अर्थ दिलेला आहे. कसा, याचा अर्थ काय दिलेला आहे? म्हणजे एक कल्पना करून लिहिलेली कथा. महत्वाचं लेक्चर आहे आज. कोणीही मधातून दांडी मारायची नाही क्लासला. आपण संपूर्ण कादंबरी, त्याचा प्रवास आणि अर्थ सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा, तर याचा कादंबरी याचा अर्थ काय होतो की कल्पित कथा. बरेच जण MA करतात, BA करतात, कादंबरीचा अर्थच माहीत नसतो, लघु कादंबरीचा अर्थच माहीत नसतो, बखर म्हणजे काय माहीतच नसतं. तर असं करू नका. ठीक आहे, तर कादंबरी याचा अर्थ काय आहे? कल्पित कथा. कारण कुठली कादंबरी खरी नसते. काहीतरी गोष्टी वगैरे रंगवून चढवून त्याला एक वास्तवतेचा आधार वगैरे असतो, ती गोष्ट बाजूला आहे. पण जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आपल्याला काय होतं की दिसत नाही, म्हणजे जो काही काय म्हणू शकतो आपण त्याला, ती कल्पित कथेच्या रूपाने जे काही आहे आपल्याला दिसून येते. कळतंय का तुम्हाला इथपर्यंत? ठीक आहे, क्लिअर झालं? तर ही एक कल्पित कथा आहे. आणि मग पण कसं असतं की कादंबरी म्हटल्यावर स्वरूप पण दीर्घ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का लघु कादंबरी म्हणून एक प्रकार आहे. तर नावाप्रमाणे दीर्घ म्हणजे लांब, लघु म्हणजे मोठी. तर त्यातल्या त्यात फक्त जर कादंबरी म्हटलं तर एक असं आहे की मोठी असते बाबा. मग त्याच्यामध्ये नंतर काही वर्षानंतर लघु कादंबरी वगैरे, जसं की एक एक पान गडवया पुस्तक असेल, बनगरवाडी असेल. तर एकंदरीत ह्या ज्या काही कादंबऱ्या आहेत तर याला लघु कादंबरी म्हणून किंवा लघु कादंबरी म्हणून पाहिलं गेलेलं आहे. तर समजलं? आता याच्यावरून ज्या काही कुसुमावती देशपांडे आहे, तर ह्या कुसुमावती देशपांडे यांनी एका विशिष्ट तऱ्हेच्या कल्पित कथेला कादंबरी नाव मराठीमध्ये बऱ्याच आधीपासून रूढ असावे असा तर्क केलेला आहे आणि तो खरा असावा. म्हणजे ह्या संदर्भात तर्क कोणी केलेला आहे की कादंबरी असंच नाव होतं आधीपासूनच. आता ही फक्त काही एक कल्पित कथा आहे का? नाही, तर त्याला एक विशिष्ट असा अर्थही आहे. ते कुठेतरी आपल्याला घेऊन जाते, कुठल्या तरी भावना विश्वात घेऊन जाते, कुठेतरी शेवटाला घेऊन जाणारी जी काही आहे ती कादंबरी आहे. ठीक आहे,
तर आता आपण जो काही कादंबरीचा प्रवास पाहणार आहोत तर तो एका टप्प्यामध्ये बघणार आहोत. तो पहिला टप्पा कोणता आहे की 1857 ते 1885. 1857 ते 1885. ठीक आहे. चला पहिला कालखंड लिहून दे. ह्या कालातली आपण कादंबरी बघूया. चला लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी. 1856 ते 1885. चला लिहा. ठीक आहे, लिहिलं. तर आपण आता असं म्हणजे कालखंड पाडले आहे. तर कालखंड पाडण्याचा हेतू काय आहे किंवा का बरं त्यांनी कालखंड पाडले असेल. तर बघा, एक तर काय होतं कालखंड पाडणं म्हणजे काय, तर कालखंड पाडणं म्हणजे काय की वर्गीकरण करणं. टप्प्याटप्प्यांमध्ये जेव्हा आपण कालखंड पाडतो तेव्हा काय होतं की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण त्याला बघतो, तो काळ कसा होता, त्या काळाचे प्रभाव कोणते होते आणि कोणकोणते लेखक साहित्यिक त्याच्यामध्ये होते. तर आपल्याला सगळं असं सुटसुटीत जातं कालखंडानुसार. तर आपण पाहिलं होतं की आधीचं जे काही लिखाण व्हायचं किंवा साहित्य तर ते त्याला धर्माचं जे काही जास्त प्रभाव होता आणि नंतर नंतर ते कसं बदलत गेलेलं आहे आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. तर आपण पहिलं बघणार आहोत 1857 ते 1885 या कालातील कादंबरी. ठीक आहे. ओके. तर पहिला कालखंड 1857 लिहून घ्यायचंय सगळ्यांनी. 1857 ते 1885 लिहून घ्यायचंय. या खंडातील कादंबरी. ठीक आहे. 1857 ते 1885 या कालखंडातील कादंबरी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता तुम्ही हरिभाऊंचं नाव ऐकलंय का. हरिभाऊ बऱ्याच जणांच्या आजोबांचं नाव काय असतं, हरिभाऊ असतं. त्यातल्या त्यात माझ्या आजोबांचं नाव हरिभाऊ आहे. ठीक आहे. तर हरिभाऊ जे काही आहे यांचं ओरिजिनल हे टोपण नाव आहे किंवा लोक याला प्रेमाने हरिभाऊ म्हणायचे, त्या नावाने लिहायचं. यांचं ओरिजिनल नाव काय आहे, हना आपटे. हना आपटे म्हणजे कोण, हरिभाऊ नारायण आपटे. हरिभाऊ नारायण आपटे म्हणजेच हना आपटे. ठीक आहे. क्लिअर, समजलं. तर हरिभाऊंनी बघा त्या काळामध्ये म्हणजे लिखाण करून खूप प्रसिद्धी पावली होती. खूप चांगल्या प्रकारच्या कादंबरी लिहिल्या होत्या की ज्याच्यामध्ये सामाजिक विषय सुद्धा होता. तर बघा, हरिभाऊची जी काही पहिली कादंबरी होती, तुम्हाला डिरेक्टली समजा असा प्रश्न येऊ शकतो की मधली स्थिती किंवा हरिभाऊंनी लिहिलेली पहिली कादंबरी कोणती किंवा मधली स्थिती ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे. तर आपल्याला माहिती अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. बरोबर आहे. तर हरिभाऊंची जी काही पहिली कादंबरी होती तर ते मधली स्थिती होती. मधली स्थिती ते त्यांनी 1885 साली जे काही आहे, तर 1885 साली त्यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे, मधली स्थिती. चला लिहून घ्या पटकन. लिहून घ्यायचंय मधली स्थिती किंवा असं वाक्यामध्ये लिहा हरिभाऊ, तिथं साईडला नाव लिहा. तुम्हाला माहित पाहिजे, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे बरं का, आपल्याला स्टार करून ठेवा, महत्त्वाचं नाव आहे. चला लिहून घ्या हरिभाऊ हना आपटे म्हणजेच हरिनारायण आपटे. तुम्हाला कुठलंही नाव विचारू शकता, हे एक्सपेक्टेड आहे आपल्याला की माहिती पाहिजे म्हणून. ठीक आहे. चला लिहून घ्या पटकन.
चला लिहून घ्या. आता चला लिहा पहिलं वाक्य. विशाल राठोड, चला लिहा. हरिभाऊंची पहिली कादंबरी, हरिभाऊंची पहिली कादंबरी मधली स्थिती 1885 मध्ये 1885 मध्ये पुणे वैभवातून, पुणे वैभव एक मासिक होतं, पुणे वैभव मासिक, पुणे वैभवामधून क्रमशः म्हणजे टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने, आधी थोडा म्हणजे असं नाही का सुरुवातीपासून शेवटपर्यंत थोडा थोडा क्रमशः प्रसिद्ध होऊ लागली. ठीक आहे, लिहिलं का विशाल राठोड? तर बघा आता मधली स्थिती ह्या कादंबरीपर्यंत मराठी कादंबरीची जी वाटचाल झाली तिचा आरंभ हरी केशवजी यांच्या बनियनच्या पिलग्रिम्स प्रोग्रेस ह्या ग्रंथाच्या भाषांतराने झाला. आता ह्या भाषांतराचे नाव काय होतं की यात्रिक क्रमण. भाषांतर करण्याची जी काही तीव्र प्रवृत्ती ह्या कालखंडात असल्यामुळे मराठी कादंबरीचा जो काही वाटचालीचा आरंभ होता तर यांत्रिक क्रमण ह्या भाषांतरित कादंबरीने व्हावा हे साहजिकच होते. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की भाषांतर सुद्धा भाषांतराने सुरुवात किंवा भाषांतर होत होतं ह्या काळामध्ये. भाषांतराचा हा एक कालखंड त्याच्यामध्ये जास्त होतं असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, पण मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी जी काही आहे तर बाबा पद्मजी यांनी लिहिलेली आहे आणि तिचं नाव काय आहे, यमुना पर्यटन. तर बघा की तुम्हाला असा प्रश्न विचारला किंवा जनरल तुम्ही मराठीचे विद्यार्थी आहात, कोणतरी आलं की काय हो मराठीतली पहिली कादंबरी कुठली सगळ्यात पहिली आलेली, काय तिचं नाव, तर काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर मराठीतील पहिली कादंबरी कोणती, यमुना पर्यटन, आणि ती कोणी लिहिलेली आहे, बाबा पद्मजी. कोणी लिहिलेली आहे, बाबा पद्मजी. चला लिहून घ्यायचं आहे हे, मी शॉर्ट मध्ये लिहिते. मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन. कोणी लिहिली ही यमुना पर्यटन, लेखक कोण होते, बाबा पद्मजी. ठीक आहे, लिहून घ्या. चला केव्हा लिहिलेली आहे, 1857. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 1857 साली मराठीतील पहिली कादंबरी आलेली आहे, 1857 ला लिहिली. ठीक आहे, आता बघा बाबा पद्मजी यांनी मराठीतील पहिली कादंबरी लिहिली आणि ती 1857 ला लिहिली. हे वाक्य आपल्याला पाठच पाहिजे, काळ पण आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे, आणि असं काही नाही की आपले प्रश्न रिपीट होत नाही. आपल्या पेपरमध्ये प्रश्न रिपीट होतात. आपल्या काय प्रत्येक पेपरला होतात. तुम्ही MPSC चे पेपर काढून बघा, UPSC चे पेपर काढून बघा, कोणतेही पेपर काढून बघा, इवन विद्यापीठाचेही पेपर काढून बघा, प्रश्न रिपीट होतात. त्याच्यातला घटक रिपीट होतो, त्याच्यातला टॉपिक रिपीट होतात. त्याच्यामुळे असं समजू नका एकदा विचारला की झाला, याच्यावर कधीच प्रश्न येणार नाही असं असतं तर मग लोकांनी ते टॉपिकच केले
नसते. ठीक आहे, कारण प्रत्येक बॅचसाठी ते नवीन आहे ना घटक, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. तर बघा, आता यमुना पर्यटन जे काही आहे, तर तशी ही कादंबरी काय आहे मग त्या काळामध्ये वादग्रस्त ठरली. एक तर न्यायमूर्ती रानडे यांनी जवळपास 1967 आणि 1867 आणि 1898 साली केलेल्या वाङ्मय समालोचनात ह्या कादंबरीचा उल्लेख केला नाही. ठीक आहे. आणि दुसरे असं होतं की जे काही राजवाडे होते, विका राजवाडे आणि कोल्हटकर यांनी जवळजवळ 40 वर्षानंतर लिहिलेल्या आपल्या लेखातही यमुना पर्यटन कादंबरी म्हणून स्वीकार केलेला दिसत नाही. कदाचित राजवाले कोल्हटकरांना ह्या वास्तव कृतीने आकर्षित केलेलं नसावं. म्हणजे जे काही नंतर अभ्यासक आले, समीक्षक आले, तर त्यांनी ह्या कादंबरीचा उल्लेख नाही केला आढावा घेताना. तर सर्व समालोचकांना ह्या कादंबरीतील ख्रिस्ती मताचा पुरस्कार खटकला असा. आपण बघूया की नेमकं यमुना पर्यटनमध्ये काय आहे, लोकांना काय खटकलं, ह्या संदर्भात आपण ते बघणार आहोत. तर बाबा पद्मजी यांनी कादंबरीपूर्वी 3 वर्ष आधी म्हणजे साधारण 23व्या वर्षी काय केलेलं आहे, ख्रिस्ती धर्म जो काही आहे तो स्वीकारलेला आहे. आता तुम्हाला जर थोडंफार इतिहास माहीत असेल तर तो जो काही ब्रिटिशांचा काळ होता, ज्या काळामध्ये ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, कळतंय का मी काय म्हणते? तर तो जो काही काळ होता, त्या काळामध्ये ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, तो असा काळ होता की तर एक तर काय होतं की ब्रिटिश म्हणजे त्यांचा धर्म ख्रिश्चन, बरोबर आहे. तर मग ते आपल्यासोबत आले, त्यांनी आधी व्यापार केला, मग ते आपल्या प्रत्येक गोष्टी काय करू लागले, प्रत्येक गोष्टीवर कब्जा करू लागले. ती आपली प्रत्येक गोष्टी हडपायला बसू लागले. ठीक आहे. तर मग त्यांनी काय केलं की ख्रिस्ती मिशनऱ्या ज्या काही आहेत तर ते घेऊन आले ते, आणि मग त्या ख्रिस्ती मिशनऱ्या काय करायच्या की भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करायचे. आणि त्या काळामध्ये हिंदू धर्माचे खूप असे रिस्ट्रिक्शन्स होते, किंवा तो असा खूप कठीण धर्म, आणि त्याच्यामध्ये मग वर्गरचना होती, जाती रचना होती, शूद्रांना जे काही असलेलं स्थान आहे, महिलांना असलेलं स्थान आहे. तर ह्याच्या तुलनेमध्ये लोकांना ख्रिश्चन धर्म चांगला वाटत होता की बाबा तिथं स्त्री पुरुष एक म्हणजे फार काही नियम नाही, अटी नाही, स्त्रियांना सुद्धा सगळे अधिकार आहेत ह्या पद्धतीने. आणि अशा प्रकारे काय आहे ते ख्रिस्ती मिशनरी त्यांना प्रभाव करू लागले की बाबा शाळेत जाणं असेल, इतर गोष्टी. तर त्याच्यामुळे काय आहे की लोकांनी त्या काळामध्ये लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारायचे. आता ख्रिश्चन मिशनरी किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारणे, पद्मजी सारखे लेखक ख्रिस्ती मत परिवर्तनाला ललित साहित्य लिहित होते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की कादंबरी लिहिली, पण हे काय आहे सगळं बाबा ख्रिस्ती धर्माचं त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय, तर मग याला कादंबरी म्हणायचं का, हा प्रश्न होता. म्हणून तर कथा, कादंबरी इत्यादी जे काही वाङ्मय प्रकार त्यांनी साधन म्हणून वापरले. ख्रिस्ती मत प्रसाराची जी काही प्रेरणा होती तर ह्या कादंबरीच्या पाठी असली तरी त्याचे कादंबरी रूप नाकारणे योग्य ठरणार नाही. आता जरी त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचं हे असेल, प्रचार प्रसाराच्या माध्यमातून ती लिहिली गेलेली आहे, पण तरीही आपण तिला ती कादंबरीच नाही म्हणून तिला नाकारू शकत नाही, किंवा तिला अयोग्य समजू शकत नाही. हे सगळं आहे, त्याच्यात मान्य आहे, पण ते सगळं लिहिलं कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे? येस, कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्याच्या आकृतिबंधामध्ये लिहिलेलं आहे. म्हणूनच काय आहे की तिचे कादंबरी रूप नाकारणं योग्य ठरणार नाही. तिचं कादंबरी रूप काय आहे? नाकारणं योग्य ठरणार नाही. आता ह्या कादंबरीत यमुनेच्या बघा, आता ही जी काही यमुना पर्यटन कादंबरी आहे ही मराठीतील पहिली कादंबरी जी बाबा पद्मजींनी 1857 साली लिहिलेली आहे. ते ह्या कादंबरीमध्ये काय आहे आपण ते बघणार आहोत. तर बघा,
ह्या कादंबरीत काय आहे तर यमुनेच्या विविध पर्यटनाची कथा आहे. तर यमुना काय आहे सांगा बरं, यमुना काय आहे? काय आहे यमुना? मुलगी आहे, गावाचं नाव आहे, देशाचं नाव आहे, कशा पर्वताचं नाव आहे, कशाचं नाव आहे यमुना? एक विधवा स्त्री. ठीक आहे, तर म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे. तर बघा, यमुनेच्या द्विविध पर्यटनाची ती कथा आहे. तर एक काय होतं की तिने आपल्या नवऱ्याबरोबर केलेले पर्यटन आणि दुसरं काय आहे तिचं वैचारिक पर्यटन. ठीक आहे, तर मिशनऱ्यांच्या शाळेत शिकलेली यमुना विविध अनुभव घेते आणि इतरांना येशूचा तारण्याचा उपदेश करीत करीत अखेर ख्रिस्तचरणी लीन होते आणि इतरांना येशूचा आणखी एका तऱ्हेने हा कादंबरीचे महत्त्व आहे की ते म्हणजे काय की ह्या कादंबरीत पद्मजींनी काय रेखाटलेल्या विधवांच्या स्थितीचे चित्र. तर म्हणजे यमुना काय आहे एक स्त्री, तर तिचं यमुना पर्यटन नाव काय आहे यमुना पर्यटन. तर ती दोन प्रकारे पर्यटन करते. एक काय करते आपल्या नवऱ्यासोबत आणि दुसरं काय तिचं वैचारिक पर्यटन. वैचारिक पर्यटन म्हणजे काय की स्वतःला प्रश्न विचारणे, आपल्यावर जो काही धर्म, जी संस्कृती, ज्या काही चालीरीती, ज्या काही रूढी परंपरा, हे सगळं बरोबर आहे का, हे कितपत बरोबर आहे, आपण फॉलो करायला पाहिजे का आहे. तर हे अशा प्रकारे जी काही वैचारिक घुसडण आहे, तर अशा दोन प्रकारे जे काही आहे यमुनेचं पर्यटन झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक अंग कुठलं दाखवलेलं आहे की विधवा स्त्रियांची जी काही स्थिती आहे, तर विधवा स्त्रियांची स्थिती आपल्याला याच्यातून दिसून येते. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता ह्या कालखंडामध्ये विधवा विवाहाच्या प्रश्नाला जडजडीत रूप आलं होतं. आपण पाहिलं की तो जो काळ होता भयानक काळ होता. म्हणजे प्रत्येक काळाचे वेगळे प्रश्न असतातच. असं नाही की हा काळ एकदम आपण ज्या काळात जगतो तो सगळा असं खूप आदर्श काळ आहे. आताही हुंडाबळी होतात, आताही लग्न झालेल्या मुलीचे जीव घेतले जातात, आजही बालविवाह होत आहेत ना, गावाकडे होतात, आजही बलात्कार सारख्या घटना घडतात. म्हणजे असं नाही म्हणू शकत की हा काळ चांगला आहे, पण आपण जो काही प्रवास केलेला आहे असा खालून वरपर्यंत, तर आपण आता खूप समोर आलेलो आहोत त्या इतिहासाला टाकून. तर तिथं विधवा विवाह म्हणजे आताही आजही एखादी स्त्री विधवा झाली की ती लगेच आणि असं खूप सहजासहजी दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाही, किंवा तिचे जे काही माहेरचे किंवा सासरचे लोक आहेत तर लगेच ते काही असं चला असं हशीखुशीने बाबा चला आता विवाह कर, तू तुझं दुसरं जन जग. तर आजही काय आहे की डिवॉर्स झालेल्या, तलाक दिलेल्या, घटस्फोट झालेल्या स्त्रियांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे आजही, म्हणजे स्टील नाव धिस डेट, तो चांगला नाही आहे. असे 2-4 अपवाद सोडले तर त्या काळामध्ये सुद्धा खूप प्रश्न होते आणि ते तर अजून जास्त बिकटचे होते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा क्लासमध्ये जरठ विवाह पद्धती, की जी नवरी मुलगी आहे ती खूप लहान असायची आणि जे नवरदेव आहे ते खूप मोठे असायचे. म्हणजे जवळपास त्यांच्यामध्ये किती वर्षाचा फरक होता, 30-30, 40-40, 50-50 वर्षाचा. तर हे कोणालाही विचारलं तर आधी नवराच मरणार आहे ना, 1-2-4 अपवाद सोडले तर. कारण दोघांचं वय पाहता जर 40 वर्षाचा 50 वर्षाचा जर फरक असेल तर तो मरणार आहे आणि मग ही जी काही नवरी मुलगी आहे ती विधवा होणारच आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न होते त्या काळामध्ये सामाजिक, तर एकंदरीत आपल्याला बाबा पद्मजींनी जे काही रेखाटलेले विधवा स्त्रीचे चित्र याच्यात दाखवलेले आहे. आता विधवा विवाहाच्या प्रश्नाला जडजडीत रूप आले आणि साधारण 1856ला विधवा विवाहाचा कायदा पास झाला होता. 1856ला पास झाला होता
कायदा पास होणे मान्य होणे याच्यामध्ये फरक आहे. तर 1856 ला काय झाला होता? विधवा पुनर्विवाह, ठीक आहे, किंवा विधवा विवाह म्हणजे काय पास झाला होता. ठीक आहे. आणि त्या संबंधित पुरवणी पहिल्या आवृत्तीस जोडली होती. आणि शिवाय प्रस्तावना देखील दादोबा पांडुरंग यांच्या विधवा श्रुमार्जन हा संस्कृत निबंध मराठीत तर्जुम्यासह देण्यात आलेला होता. त्या संदर्भात कोणता ग्रंथ होता आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. तर त्या संदर्भात कुठला ग्रंथ होता आपण लिहून घेणार आहोत. विधवा श्रुमार्जन कोणता होता? नाव माहित पाहिजे आपल्याला. कोणता होता? विधवा श्रुमार्जन. तर हा कोणी लिहिलेला होता? दादोबा पांडुरंग. कोणी लिहिलेला आहे? ठीक आहे. तर कोणी लिहिलेला आहे? दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेला आहे. चला लिहून घ्यायचंय. लिहून घ्या चला. ठीक आहे. कोणी लिहिलेला आहे? दादोबा पांडुरंग. विधवा श्रुमार्जन. तर हा संस्कृत निबंध जो काही आहे मराठी तर्जुम्यासह जो काही आहे तो देण्यात आलेला होता. आता एका ज्वलंत प्रश्नाचा जे काही आहे एका ज्वलंत प्रश्नाचा विचार करणारी ही कादंबरी वास्तवाचे चित्रण रेखाटत होती. तर ह्या कादंबरीमध्ये आलेल्या विधवांच्या हकीकती तशा सुट्या सुट्या वाटतात. ठीक आहे. म्हणजे सुट्या सुट्या म्हणजे काय की वेगळं वेगळं पद्धतीने लिहिलेल्या आहेत. अशा सुट्या सुट्या थोड्या थोड्यात असं जे काही लिहिलं आहे त्याच्यामुळे तशा वाटतात. पण त्यातून जे काही आहे आता हे सगळं वाचल्यानंतर त्यातून एक सूत्र स्पष्ट होते की केशवपनाच्या भीतीने शिवरामाची जी काही तरुण पत्नी होती तर ती विहिरीत जीव देते. केशवपन म्हणजे काय सांगता येईल का? केशवपन म्हणजे काय? चला सांगा चॅट बॉक्स मध्ये केशवपन म्हणजे काय? केशवपन. केशवपनाला दोन शब्दामध्ये आपल्याला फोडायचं आहे. काय केशवपन म्हणजे? सांगा.
याला आपण याच्यामध्ये फोडूया. केश अधिक वपण. केश म्हणजे काय? केस. वपणे, वपणे म्हणजे कापणे किंवा मुळापासून जे आपण म्हणतो ना वस्तारा लावणे, त्या पद्धतीने. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एखादी स्त्री विधवा झाली तर तेव्हा काय होतं, केशवपनाची पद्धती होती. म्हणजे सगळे केस टक्कल करणे, केश वपून काढणे, केस भादरणे आपण ज्याला म्हणतो. तर का बरं असं करत असावं, याच्या मागील कारण काय असावं? वपन जे काही आहे, केशवपन, तर याच्या मागील कारण काय असेल केशवपनामागील? तर जी स्त्री त्या काळामध्ये विधवा व्हायची तर तिचे लांब केस किंवा तिचे केश पाहून इतर पुरुष तिच्याकडे इतर पुरुषांनी बघितलं नाही पाहिजे. तिला विद्रूप करून टाकायचं किंवा तिला कुरूप करून टाकायचं. कुरूप म्हणण्यापेक्षा तिला विद्रूप करून टाकायचं, म्हणजे कुठलाही पुरुष तिच्याकडे पाहणार नाही आणि तिची सुद्धा परपुरुषाकडे किंवा दुसऱ्या पुरुषाकडे पाहायची हिंमत होणार नाही आणि ती तशीच मरेल. तर म्हणून काय करायचं, तिचे टक्कल करायचं. तर त्याला काय म्हणायचं? केशवपन असं म्हणायचं. तर त्या काळामध्ये शिवरामाची जी काही तरुण पत्नी होती तर केशवपन, तर केशवपन करणं म्हणजे एक जर स्वतःहून जरी ती पाहिली तर एक विद्रुपीकरण करणं आणि स्वतः हे करणं, म्हणजे एक विद्रुपीकरण, एक स्वतःला एका विद्रूपाच्या याच्यामध्ये रूपामध्ये पाहणं. तर कुठल्याही स्त्रीला किंवा कोणालाही हे काय आहे, जरा म्हणजे खूपच धक्कादायक आहे. तर अशा वेळी काय करायच्या त्या काळातल्या स्त्रिया, की सतीची प्रथा नंतर बंद झाली आणि सतीची प्रथा नंतरचा मग जो काळ होता, मग जरट विवाह पद्धती असेल, केशवपनाच्या पद्धती असेल, एखाद्या स्त्रीने तिचं सगळं आयुष्य तसं काढायचं असेल, तर मग बाबा असं विद्रुपीकरण किंवा तसं आयुष्य नको म्हणून काय करायच्या बऱ्याच स्त्रियांनी काय केलेलं, आत्महत्या केलेल्या आहेत. बऱ्याच स्त्रियांनी काय केलेलं आहे की विहिरीमध्ये उडी मारलेली आहे. तर अशा प्रकारचे जे काही ह्या सुट्या विधवांच्या हकीकती जे काही आहे सांगण्यात आलेल्या आहे. मग त्याचबरोबर दुसरं उदाहरण जे काही आहे, तर वेणू नावाच्या तरुण विधवेला काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हाल सोसावे लागले एक विधवा असल्यामुळं, आणि ते पाहून यमुनेच्या मनात जी काही आहे कडवळा उत्पन्न होते. म्हणजेच काय की जसं आपण आता आपल्या मराठीतल्या पहिल्या कादंबरीची जी काही चर्चा करतो, यमुना पर्यटन, तर यमुनेचं पर्यटन 2 प्रकारे झालेलं आहे. एक ती आपल्या नवऱ्यासोबत जे काही तिने पर्यटन केलं ते, आणि दुसरं तिचं जे काही वैचारिक पर्यटन झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या कादंबरीचं नाव काय आहे? यमुना पर्यटन. आणि यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? बाबा पद्मजी. आणि कधी लिहिलेली आहे? कधी आली यमुना पर्यटन? 1857 ला आली. कधी आली? तर याच्यामध्ये काय आहे की यमुना हे सगळं बघते. यमुना कोण? यमुना पर्यटन हे कादंबरीचं पात्र. तर हे सगळं बघते की बाबा विधवा झाल्यानंतर काही स्त्रिया आहेत ते विहिरीत जाऊन जीव देतात आहे, काही जणाला खूप त्रास लागतं, आणि अशामुळं काय की तिच्या मनात एक चक्र, विचारांचं जे काही चक्र आहे ते सुरू झालेलं होतं. तर तेव्हा काय झालेलं ते पाहून जे काही कडवळा असेल, जे काही वैचारिक चक्र तिच्या मनात चालू झालं, तर ते वेणूला काय करते, यशूचा उपदेश ऐकवते. कारण आपण पाहिलेला यमुना पर्यटनवर ख्रिस्त धर्माचा किंवा त्याच्यातले उपदेश वगैरे जे काही आहे ते सांगितलेलं आहे. आता नागपुरास एका मराठी मित्राची विधवा बहीण काय करते की पळून जाते. पुराणिकाबरोबरच ती काय करते, पळून जाते. तर पंढरपूरची एक विकेशा विधवा, विकेशा म्हणजे अगेन टक्कल असलेली किंवा मग विकेशा म्हणजे केस नसलेली त्यातल्या त्यात, तर ती पण काय होते की ती रात्री केसांचा टोप घालून बत्कर्मास बाहेर पडते. म्हणजे की त्या काळामध्ये केशवपन पद्धती होती, विधवा ज्या काही होत होत्या, तर ते कशा प्रकारे त्या काळातली जी काही सिच्युएशन होती किंवा ती परिस्थिती होती, तर ह्याचं एक आपल्याला एक सामाजिक परिस्थिती ह्या यमुना पर्यटन ह्या कादंबरीच्या माध्यमातून काय होते आपल्याला दिसून येते की स्त्रिया काय करायच्या, मग काही स्त्रिया पळून गेलेल्या आहेत
आणि हे वास्तविक परिस्थिती कादंबरीमध्ये त्याचं चित्रण आलेलं आहे, पण त्या काळात तशा घटना झालेल्या आहेत. किंवा आपण जसं म्हणतो की कादंबरी म्हणजे काय, कादंबरी म्हणजे कल्पित कथा. कळतंय तुम्हाला? कादंबरी म्हणजे काय, कादंबरी म्हणजे कल्पित कथा आहे, बरोबर आहे. कादंबरी म्हणजे काय आहे, कल्पित कथा. पण ह्या कल्पनेला सुद्धा कशाचा आधार असतो, वास्तवतेचा आधार असतो. आता बाबा पद्मजींनी जेव्हा यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली, तरी त्याच्यामध्ये काय असेल, कल्पित आपण म्हणतो की नावं वेगळे आहेत, काही गोष्टी खऱ्या नाही आहेत, पण त्याला आधार कसला आहे, वास्तवतेचा आधार आहे. त्या काळातल्या वास्तविक सामाजिक परिस्थितीचं आपल्याला काय होतं, त्या कादंबरीच्या माध्यमातून जे काही आहे तर आपल्याला दर्शन होतं. कुठली ती पद्धती, तर विधवा ज्या काही स्त्रिया होतं त्यांच्या जीवनातील दुःख ह्या कादंबरीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. केशवपन, आणि याच्यातून पळ काढण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रियांनी वेगवेगळे ज्या काही गोष्टी केल्या, की कोणी पडून गेली, कोणी जीव दिला, कोणी काय केलं आहे की वीग लावलाय. वीग म्हणजे ते खोटे केस आहेत. समजा तिला आता केशवपन केलेला आहे आणि हा केशवपन आता आपण विद्रूप झालेला कोणी बघणार नाही म्हणून काय गंगावण लावलं किंवा ते वीग लावला केसांचा, आणि मग काय झालेलं आहे, बाहेर पडलेले आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे वेगवेगळे मार्ग किंवा त्या काळात कसं करत होते, तर हे आपलं सगळं रेखाटलेलं आहे त्या कादंबरीच्या माध्यमातून. कळलं तुम्हाला? आता नंतर काय होतं की शेवटी यमुनाच्या सुद्धा वाटेला वैधव्य येतं. कारण मी तुम्हाला याचं कारण सांगितलं की त्या काळामध्ये काय व्हायचं, जरट विवाह व्हायचे. म्हणजे नवरा आणि बायकोमध्ये काय असायचं, भरपूर अंतर असायचं, 40-40, 50-50 वर्षे. तर मग बरोबर आहे की जेव्हा स्त्री समजा 20, 25, 30 वर्षाची होईल, म्हणजे चांगली तरुण होईल, अजून अजून चांगली देखणी होईल, त्या काळामध्ये काय व्हायचं का तिचा नवरा काय असणार आहे, वारलेला असणार आहे. तिचं जे खरं आयुष्य जगायचं आहे ते काय होणार आहे, बाजूला राहून जाणार. तर अशा प्रकारची जी काही ती सगळी परिस्थिती होती. आता तरी आपण लग्नाचं वय सगळ्यांसाठी 21 वगैरे केलेलं आहे की ठीक आहे, आणि जास्त काही डिफरन्स असत नाही, सारख्या वयाचे असतात, 1 वर्षाचा डिफरन्स असतो, 2, कधी कधी मुलापेक्षा मोठ्या असतात. जसं की तुम्हाला सचिन तेंडुलकरांचं उदाहरण माहीत असेल की त्यांचे जे वाईफ आहे ते त्यांच्यापेक्षा मोठे. तर आता म्हणजे कसं आहे की ह्या बाबतीत तरी परिस्थिती सुधारली आहे. म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठी की मनात आपल्याला जो आवडेल त्याच्याशी लग्न करणे असो, किंवा आपल्या नवऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त फरक नको असायला, किंवा व्हॉटेवर, तर आपण म्हणण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या मागच्या पिढींनी काय केलेले आहे याच्यासाठी संघर्ष केलेला आहे, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलेले आहोत. आपण इथपर्यंत पोहोचलेले आहोत म्हणण्यापेक्षा आपल्या वाटेला हे दिवस आलेले आहेत. तुम्ही विचार करा, समजा तुम्ही 1857च्या काळात असतात तर शिकणं तर दूरच राहिलं असतं. म्हणजे तुम्ही ते कार्टून पाहत होते का माहित नाही मला, लहानपणी डोरेमॉन नावाचं कार्टून असायचं. कोण कोण पाहायचे ते डोरेमॉन? डोरेमॉन कोण कोण बघायचे? कोण कोण बघायचे डोरेमॉन? तर त्या डोरेमॉन मध्ये काय होतं की गॅजेट होतं, गॅजेट. तर ते गॅजेट काय करायचं, टाईम मशीन असायची. तर ते टाईम हे का सांगते, कारण त्याच्यामध्ये ते टाईम मशीन नावाचं जे गॅजेट होतं ते काय करायचं की ते तुम्हाला त्या काळामध्ये घेऊन जायचं, आणि ते मला खूप आवडायचं, असं खूप असं छान वाटायचं ते गॅजेट मला असं. तर ते काय करायचं, समजा तिथं लिहिलं की 1920 आणि मला तुम्ही ह्या काळामध्ये घेऊन चला, तर ती मशीन तुम्हाला त्या काळामध्ये 1920, 1800, आता समजा 57, तर ती त्या काळामध्ये घेऊन जायची. आणि मग ते नोबिता आणि जे डोरेमॉन असायचे तर ते काय करायचे, त्या काळामध्ये जायचे, त्यांचे जे पूर्वज आहे त्यांना भेटून यायचे, त्या काळातील परिस्थिती बघायची, सगळं बघायचे. तर ते जे गॅजेट होतं ते खूप असं फॅसिनेटिंग किंवा असं छान होतं.
ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते होतं. तर टेक्नॉलॉजीने आपण कुठलाही विचार करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ते होतं. तर पण आपण तसं नाही करू शकत. आपण जर म्हटलं मला त्या काळात जायचं आणि अभ्यास करायचा, तर आपल्याला साहित्याच्याच माध्यमातून त्या गोष्टी करावं लागणार आहे, वाचून आणि ऐकून आणि बघून असं सगळं. ठीक आहे. समजलं तुम्हाला? तर आता मग यमुनेच्या वाटेला सुद्धा काय आलेलं आहे, नंतर ती विधवा झालेली आहे. वैधव्य तिच्या वाटेला आलेला आहे. पण ती ग्रामत्याग करून काय होते, ख्रिस्ती होते. कारण ख्रिस्ती धर्मामध्ये काय आहे, इतक्या कठीण आणि इतक्या अमानुष अशा परंपरा किंवा प्रथा नव्हत्या. तिथं काही केशव पण करायची गरज नव्हती. तुम्ही विवाह करू शकत होता. इथे काही एवढे जाच नव्हते. तर त्याच्यामुळे यमुनेने काय केलं की यमुनेने काय केलं की गाव सोडलं आणि गाव सोडून काय केलेलं आहे, तिने ख्रिस्ती धर्माचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. आता अखेरीस यमुनेच्या वाट्याला वैधव्य आलं होतं, तर ती विधवा झाली होती. तर तिने काय केलं, मग पुनर्विवाह केला. कोणाशी? एका ख्रिस्ती गृहाशी. आणि विधवांच्या प्रश्नाबरोबरच धर्मांतराचाही प्रश्न जो काही आहे ह्या कादंबरीच्या रूपाने आपल्यासमोर आलेला आहे. त्या काळातील सामाजिक प्रश्न, विधवा विवाह, हे मराठीतली जी काही आपली पहिली कादंबरी होती, तर ह्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊन जातो. आता कादंबरीच्या अंगोपांगाची जाण बाबांना होती की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. बाबा म्हणजे कोण? बाबा पद्मजी. बाबा पद्मजी कोण? ज्यांनी यमुना पर्यटन लिहिलेलं आहे ते. पण समाजातील निर्दयतेचा आणि विषमतेचा वेध घेण्याचे सामर्थ्य ह्या कादंबरीच्या रूपाने जे काही आहे बाबा पद्मजींनी व्यक्त केले आहे. आता त्याला महत्त्व आहे एका दृष्टीने. कसं की वस्तुस्थिती निर्दर्शक ही कादंबरी होती. म्हणजे कादंबरी जरी, जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला, की कादंबरी जरी कल्पित असली तरी काय की त्याला वास्तवाचा आधार होता. म्हणजे त्या कादंबरीच्या माध्यमातून वस्तुस्थिती निर्देशनात आली किंवा वस्तुस्थिती जी काही आहे ती बाबांनी किंवा बाबा पद्मजींनी दाखवून दिलेली आहे. आता तिच्या मागे ख्रिस्ती मतप्रसरणाची जी प्रेरणा होती त्यामुळे त्या कादंबरीला एक विशिष्ट रूप प्राप्त झाले. की ठीक आहे, म्हणजे त्यांनी कादंबरी लिहिली ख्रिस्ती धर्माचा, येशूचा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबद्दलचं वगैरे ते सगळं लिहिलेलंच आहे. ख्रिस्ती मत प्रचाराच्या ज्या काही मिशनऱ्यांच्या त्यांनी गोष्टी लिहिल्या त्याच्यामध्ये. पण त्याच्या लेखनाला यमुना पर्यटन ह्या कादंबरीचा दर्जा नव्हता. त्या यमुना पर्यटन पाठोपाठ एक नास्तिक मनुष्य ख्रिस्ती झाला यावरची हकीकत नावाची पुस्तिका पण प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे नंतर काही इंग्रजी कथा होत्या, त्यांचं सुद्धा भाषांतर आहे. म्हणजे पहिली कादंबरी जी काही आहे अशा पद्धतीने आहे आणि म्हणून तिचं महत्त्व जे काही आहे ते नाकारता येत नाही. तर त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आल्या, जसं की चमत्कारिक गोष्टी, बालबोध गोष्टी, यात्रेकराचा वृत्तांत वगैरे. तर अशा प्रकारे ज्या काही गोष्टी होत्या त्या प्रसिद्ध झाल्या. आता ह्या ग्रंथाचा कादंबरी म्हणून विचार करणं शक्य नाही, कारण त्याचा फॉर्मॅट वेगळा आहे. तरीही या मिशनऱ्यांच्या गोष्टींचा उल्लेख केला तर तो एवढ्यासाठीच की मिशनऱ्यांपेक्षा पद्मजींनी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. म्हणजे तुम्हाला कळतंय का दोन गोष्टींतला फरक? की बघा, बाबा पद्मजी होते, त्यांनी हे सगळं लिहिलं, म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांविषयी, धर्माविषयी, ते स्वीकारण्याविषयी वगैरे त्या याच्यामध्ये लिहिलंय कादंबरी. आणि त्याचबरोबर काय होतं की इतरांनी सुद्धा गोष्टी लिहिलेल्या होत्या, मिशनऱ्यांच्या म्हणा किंवा चमत्कारिक गोष्टी, बालबोध गोष्टी, यात्रेकरूंचा वृत्तांत, ह्या गोष्टी पण कशा संदर्भात होत्या? ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याबाबत किंवा त्याचे जे काही त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत. पण मग आपण यांना कादंबरी म्हणू का? नाही. तर बाबा पद्मजींनी जे काही यमुना पर्यटन लिहिला, तिला एक सामाजिक संदर्भ होता.
तिला काय आहे, एक विशिष्ट आकार आहे, एक आकृतिबंध आहे आणि सामाजिक प्रश्नांना तिने काय केलेलं आहे, त्या कादंबरीने त्यांच्या किंवा त्या कादंबरीतल्या विषयांनी काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. त्याच्यामुळं काय आहे की मिशनऱ्यांपेक्षा पद्मजींची काय आहे, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती आणि शैली जी काही आहे, ज्या शैलीत त्यांनी ही कादंबरी मांडलेली आहे ती सुद्धा वेगळी होती. आता यानंतरचं जे काही स्वकालीन समाजस्थितीचे चित्र जिच्यात आढळते ती कादंबरी म्हणजे विनायक दामले आहे. तर यांची अवलिया नावाची कादंबरी आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे आपण बघूया. आपण इतिहास बघतोय कादंबरीचा. ठीक आहे. त्यानंतर अवलिया नावाची जी काही कादंबरी आहे त्याच्यातली आपण थोडी अशी काय बाबा त्याचं हे आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. विनायक दामले यांची अवलिया लिहून घ्यायचं आहे. विनायक दामले अवलिया. ठीक आहे. तर आपण या कादंबरीचा जो काही आहे तो विचार करूयात. तर बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की श्रीधर नावाच्या तरुणाची ही हकीकत सांगितली आहे. तर त्याच्या मनामध्ये रसगुणेविषयी संशय निर्माण होतो आणि अवलियाच्या युक्तीने श्रीधराचा भ्रमनिरास होतो आणि अखेर पती पत्नीचे मिलन होते आणि एक प्रकारे विस्कळीत कथा निवेदन असले तरी त्याच्यामध्ये अवास्तव स्थितीशी विसंगत असा भाग नाही. उत्कंठा राखण्यासाठी वैशातर जे काही आहे तर अशा प्रकारे वापरलेले आहेत. ठीक आहे. आता ह्या कादंबरीने अद्भुत रम्य असं रूप धारण केलेलं होतं. ठीक आहे. तर वस्तुस्थितीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न ह्या कादंबरीने अद्भुत म्हणजे याच्यातूनच काय अद्भुत रम्य रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता लक्ष्मण हडबे यांनी 1861 मध्ये मुक्तमाला ही कादंबरी प्रसिद्ध केली. लक्ष्मण हडबे. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे. मुक्ता ही कादंबरी 1861. ला केलेला आहे. लिहून घ्यायचे बेटा. चलो जल्दी से लिख लो. लिहून घ्या पटकन. ओके चल लेट्स गेट स्टार्टेड. तर बघा आता मुक्तमाला. तर आता बघा की म्हणजे आजही असं होतं की काहीतरी कवितेचं पुस्तक यायच्या अगोदर किंवा एखादी कादंबरी यायच्या अगोदर काय होतं की क्रमशः ती मासिकातून म्हणा वृत्तपत्राच्या माध्यमातून ती प्रसिद्ध होत असते आणि मग नंतर ठरतं की बाबा हे लेख खूप चांगले आहेत, ह्या कविता खूप चांगल्या आणि नंतर मग ते पुस्तकरूपी जे काही आहे प्रेक्षकांना वाचकांना
भेटायला येतं. तर तशाच प्रकारे मुक्तमाला जी ही काही कादंबरी होती, तर चंद्रिका नामक जे काही मासिक होतं तर त्याच्या मधून ती काय होती क्रमवार छापत, म्हणजे ते त्या कथा किंवा त्याचा जो काही भाग आहे तर तो अ, चंद्रिका ह्या मासिकातून येत होता. आता मुक्तमालेला मग यश लाभलं ह्या कादंबरीला, आणि मग ते पाहून काय आहे की त्यांनी रत्नप्रभा सुद्धा लिहिलेली आहे. ठीक आहे, रत्नप्रभा हे लिहिली, मग याला यश मिळालं त्याच्यामुळं मग रत्नप्रभा लिहिलं. समजा आपल्याला बी एला चांगले मार्क्स पडले, आपले ऑल क्लिअर झाले, तर मग बरेच मुलं ते ते प्रोत्साहन घेऊन एम ए करतात. एम एला छान पडले की मग PhD करतात किंवा इतर कुठलं काय करतात. समजलं तुम्हाला इथपर्यंत? तशा पद्धतीने म्हणजे एक सक्सेस मिळाल्यावर किंवा थोडं सक्सेस मिळाल्यावर प्रोत्साहन मिळते की नवीन करावं, आणि त्याच्यापेक्षाही काय म्हणू शकतो आपण, ती लोक असतात की बाबा ड्रॉपआउट झालो काही कारणाने पण परत अभ्यास करून परत यश मिळवणारे सुद्धा आहेत, आणि ते खरंच जिकरीचं काम आहे, हिमतीचं काम आहे. अशा लोकांचं सुद्धा विशेष कौतुकच म्हणावं लागेल. कारण की गिवअप न करणं, म्हणजे अशा परिस्थिती असतात की गिवअप करणं इझी असतं की बाबा विषय आपले ड्रॉपआउट झालेले आहेत, परत आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, परत आपल्याला लोक हसतील, परत मग आपली ज्युनियर मंडळी आपल्याला त्यांच्यासोबत बसावं लागणार आहे. हे सगळं ॲक्सेप्ट करून सुद्धा परीक्षा देणं आणि आयुष्याला सामोरे जाणं आणि तात्पुरती विचार न करता भविष्याचा जो काही आहे लॉंग टर्म आपण ज्याला म्हणतो तो विचार करणं इथे महत्त्वाचा दिसून येतो. म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायचं की नेवर गिव्ह अप. जर आपल्याला ती गोष्ट खरंच पाहिजे असेल ना, आणि आपल्याला माहीत झालं की हेच आपण करिअर करणार आहोत, इकडे दुसरीकडे आपलं मन नाही लागणार आहे, किंवा आपण त्या करिअरमध्ये काय असू इतके सॅटिस्फॅक्शन आपल्याला, म्हणजेच काय सॅटिस्फॅक्शन म्हणजे की आपल्याला समाधान नसणार आहे. हेच ठीक आहे, लागू दे, 1 वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे, पण हेच करणार, कारण याच्यामध्ये काय आहे माझा आनंद आहे, किंवा याच्यामध्ये काय आहे, काय आहे याच्यामध्ये मी समाधानी असणार आहे, हाच जॉब आहे जो मला सुटेबल आहे माझ्या पर्सनॅलिटीला मला. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहे. ठीक आहे, आता हडवे शास्त्री जे काही आहे तर यांनी जुन्या पद्धतीने संस्कृतचे अध्ययन केले होते, आणि तरी ते काय होते वृत्तीने सुधारक होते, म्हणजे असे काही टिपिकल नव्हते. संस्कृतचा अभ्यास केल्यामुळे सो कॉल्ड ब्राह्मण पांडित्य किंवा असं ब्राह्मण्य वृत्तीचे वगैरे असं नव्हते. आणि परमहंस सभा जी काही आहे, तुम्ही इतिहास वाचला असेल 10वीपर्यंत, तिथं परमहंस सभा होती, माहिती आहे तुम्हाला? परमहंस सभेचं नाव ऐकलंय? तर ही जी काही परमहंस सभा होती तर त्याचे हडवे शास्त्री सभासद देखील राहिलेले आहेत. आता त्यांच्या सुधारक मताची जी काही छाया आहे तर त्यांनी जी काही मुक्तमाला लिहिली तर त्या मुक्तामालामध्ये पडलेली आहे. आता मुक्तामालाचा जो काही बाप आहे तर याने मुक्तामालाची गाठ पडल्यावर तिच्या पतिमरणाची वार्ता खरी मानून तिचे केस वपन करण्यासाठी जेव्हा समाज परंपरेप्रमाणे तयार केली तेव्हा तिच्या मनातील वादळ तर हडब्यांनी चित्रित केले आहेच. म्हणजे एक साहित्याचं काय विशेष असतं किंवा काय असतं की त्याच्यामध्ये भावना पण येतात ना, त्या भावनांचं चित्रण पण होतं की तिला कसं वाटतं. एक माणूस म्हणून मला असं वाटतं की साहित्य जे असतं ना, एक माणूस म्हणून त्या याचा विचार करत असतो. म्हणजे शास्त्र वेगळं, शास्त्र म्हणजे तुमचं गणित आहे, विज्ञान आहे, इतर विषय आहे, ठीक आहे, पण याचं जे भावभावनांचं चित्रण कशामध्ये होते, साहित्यामध्येच होतं. आता मराठी साहित्य शिकतो, मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर, हिंदी लिटरेचर, त्यांना त्याच्यामध्ये भावनांना त्यांना एक व्यक्ती म्हणून जे काही दिलेलं किंवा त्यांच्या भावनाला रेखाटलेलं जे काही आहे ते कळतंय का तुम्हाला? तर मग अशा प्रकारे जे काही मुक्तमाला जी काही होती तर ते मुक्तमालेचे वडील मग त्यांनी काय केलं का त्यांना कळालं का बाबा आता मुक्तमालेचा गेला, बाबा आपला जावई गेला किंवा मुक्तमालेचा नवरा मरण पावलेला आहे. तर ह्या मुक्तमालेचा नवरा मरण पावला तर मग त्यांनी आपल्या मुलीच्या
केशवपनाची जी काही आहे समाज परंपरेप्रमाणे तयारी केली असं चित्रण केलेलं आहे आणि त्याचं जे वादळ आहे ते याच्यामध्ये चित्रित केलेलंच आहे. केशवपनाची जी काही रूढी आहे ती अतिशय अश्लाघ्य वाटत होती असेही दाखवलेले आहे. मुक्तमाला ह्या कादंबरी जुने वळण इंग्रजी कादंबरीचे वळण एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहे आणि ही जी काही कादंबरी आहे ती एकूण किती भागात विभागलेली आहे तर 9 विभागामध्ये ही कादंबरी विभागलेली आहे. तर त्याची जी काही प्रस्तावना आहे आपल्याला माहिती आहे की एक पुस्तक असतं कादंबरी काय असतं ते एक प्रस्तावना असते याच्यामध्ये. तर ह्या प्रस्तावनेत काय आहे की ईश्वरी नियमास अनुसरून जे लोक नीतीने वागतात त्यास कितीही संकटे प्राप्त झाली तरी ती सर्व संपून किंवा ती सर्व दूर होऊन काय आहे शेवटी सुखच होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ही गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येण्याकरता ते म्हणतात की मी याच्यासाठी एक इतिहास म्हणजे लिहितो, एक कथा किंवा एक झालेलं जे काही आहे ते. त्यावरून लोकांची सिद्धांताविषयी खात्री होऊन ते आपली वाईट वर्तणूक असल्यास ती नीट करण्याविषयी झटू लागतील असे वाटते. याचा अर्थ अद्भुत रम्य कथा सांगायची असली तरी हडबे शास्त्री याच्या लेखनामागील हेतू नीतिपर आहे. नीती म्हणजे काय चांगलं काय वाईट याचा जो काही विचार केला जातो तर याला एक नीतीने वागणं ज्याला आपण इंग्रजीमध्ये इथिक्स किंवा नीतिशास्त्र असं जे काही आहे ते म्हणतो. ठीक आहे. तर ह्या कालखंडाशी हा हेतू परस्पर सुसंगत होता. नायक नायिकेवर जागोजाग भयंकर संकटे कोसळतात, अकल्पित योगायोग घडून येतात आणि अनुभव कादंबरी वाचित असताना वाचकांना येत असल्याच्या अशी जी काही अद्भुत कादंबरी. तर त्या काळामध्ये असं झालं की अल्पावधी कालावधीतच काय झालेलं की त्या कादंबऱ्याच्या 2 आवृत्त्या जे काही आहे ते पटापटा संपल्या. तर अशा प्रकारे जे काही आहे मुक्तमाला असेल ह्यासारख्या ज्या काही कादंबऱ्या. ठीक आहे. आता मुक्तमालासारखी जी काही लोकप्रियता लाभली ती काय आहे नारो सदाशिव रिसबूड यांची जी काही मंजू घोषे ही नावाची कादंबरी. ठीक आहे. नारो सदाशिव रिसबूड. कोणती लिहिली यांनी मंजू घोषे. कोणती कादंबरी लिहिली आहे मंजू घोषे लिहिलेली आहे. लिहून घ्यायचंय. लिहून घ्या चला. नारो सदाशिव रिसबूड आणि कधी लिहिलेली आहे 1866 ला लिहिलेली आहे. नारो सदाशिव रिसबूड मंजू घोषे. ठीक आहे. तर ह्या ज्या सुरुवातीच्या कादंबऱ्या एक लक्षात ठेवायचं की हे 1850 नंतरचं जे काही काळ आहे तर साधारण 1850 नंतरच्या काळामध्ये हे आलेलं आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला. तर याचे जो काही नायक होते किंवा पात्र तर तो वसंतराव होता. हा चीनी डॉन होता आणि ह्या मनुष्याकडून कडीचे विमान घेऊन आपला मित्र प्रधानपुत्र आनंदघन आणि जी काही स्त्री होती तर एकंदरीत हे अशा प्रकारे त्यांनी
ती कादंबरी जी काही आहे ती रंगवलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे. आता इथं त्या काळातल्या आपल्याला काही महत्त्वाच्या कादंबरीचे नावं जे काही आहे आपण लिहून घ्यायचे, की कादंबरी कोणत्या आणि त्या कादंबरीचे जे काही आहे ते लेखक कोणते, तर हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर बघा, हे जे काही नारो रिसबूड आहे, तर नारो रिसबूड यांची दुसरी कादंबरी कोणती आहे? वसंत कोकिला. कोणती आहे? वसंत कोकिला. हे आपल्याला माहित पाहिजे, कारण आपण एक कादंबरीचा इतिहास पाहतोय आणि सुरुवातीच्या कादंबऱ्या कसे होता, त्यांचा विषय काय होता, कोणी लिहिलेला आहे, कोणत्या साली लिहिलेला आहे, तर हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्यायचंय. ठीक आहे, तर ही काय आहे? रिसबुडांची दुसरी कादंबरी आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर आपल्याला नाव लिहायचे आहे आणि त्या नावानंतर कोणी कोणत्या कादंबऱ्या लिहिल्या ते लिहा. चला, लिहा. ग वी कानिटकर. ग वी कानिटकर. मधुसूदन व रूपसुंदरी. ग वी कानिटकर, मधुसूदन व रूपसुंदरी, 1872. 1872. कानिटकर, त्यानंतर लिहायचं आहे मधुसूदन व रूपसुंदरी लिहिलं. त्यानंतर लिहायचं आहे मनोरंजक राजहंस विजया. मनोरंजक राजहंस विजया. विजय नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ही लिहिली आहे 1876 ला. त्यानंतर लिहा हिरालाल. हिरालाल यांनी सुद्धा कादंबऱ्या जे काही आहे रचल्या आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर लिहा मनोरंजक भद्रायू. मनोरंजक भद्रायू.
मनोरंजन भद्रायू हे नाव आहे. मनोरंजक भद्रायू यांनी कोणती लिहिलेली आहे? कीर्ती मालिनी. कीर्ती मालिनी. कीर्ती मालिनी. ठीक आहे, लिहिलं मनोरंजक भद्रायू यांनी कीर्ती मालिनी लिहिली आहे 1876. साल पण लिहायचं आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये कालानुक्रमे लावा असं विचारतात आणि आपण कादंबरीचा इतिहास बघतोय, त्याचा कालखंड बघतोय, तर ठीक आहे, आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर लिहा अण्णाजी गोविंद इनामदार, मदन मंजिरी. आता मदन मंजिरी नाव लक्षात ठेवायला सोपे आहे, कारण आता नुकतंच एक गाणं येऊन गेलं बघा. ते कुठला सिनेमा आहे तो? सिनेमाचं नाव प्राजक्ता माळी आहे बघा, आता नुकताच आलेला आहे तो. काय बरं त्या पिक्चरचं नाव? अशिमी मदन मंजरी सुबन ठेंगणी लखत लखते अंतरी, असं काहीतरी आहे बघा ते. तर त्या म्हणजे ठेवायला सोपी आहे, कारण आताच ते गाणं आलेलं आहे वगैरे, काही जास्त दिवस नाही झालेला आहे. ठीक आहे, तर लिहा अण्णाजी गोविंद इनामदार यांची मदन मंजिरी. ठीक आहे, त्यानंतर लिहा दामोदर बापूजी नाईक सुवर्ण मालिनी. दामोदर बापूजी नाईक सुवर्ण मालिनी. त्यानंतर लिहा गांगण आणि मंजुळा. गांगण आणि मंजुळा हे सुद्धा गोविंद इनामदार यांचीच आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या काही त्या काळातल्या कादंबऱ्या होत्या. आणि त्याच्यानंतर एक शेवटचं लिहा पांडुरंग गोविंद पारखीशास्त्री. म्हणजे अनेक होत्या, पण आपण काही महत्त्वाच्या किंवा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बघता. पांडुरंग गोविंद पारखीशास्त्री यांची मित्रचंद नावाची. पांडुरंग गोविंद पारखीशास्त्री यांची मित्रचंद नावाची. ठीक आहे, आता बघा मुक्तमाला जी काही कादंबरी आली, ठीक आहे, तर ह्या कादंबरीमुळे अद्भुत रम्य कादंबरीची जी काही आहे एक परंपरा निर्माण झाली, हे मान्य करावे लागते. तसेच मुक्तमालाने रंजनाचा आणि बोधाचा हेतू ठेवून एक कथानक सरळपणे सांगितलेलं होतं. संकटे, साहसे असेल, योगायोग असेल, सुटका असेल, संकटे असतील, तर अशा मालिकेचा जो काही साचा आहे तर तो मुक्तमालेने रूढ केलेला आहे.
तरी मुक्तमालेने वर्णनात्मकता, अलंकारिकता, प्रासयुक्तता जे काही आहे तर तर ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर मुक्तमालेचे अनुकरण करणाऱ्या कादंबरी सुद्धा होत्या आणि त्यावरच जे काही आहे काही लोकांनी हमला केला. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामधल्या ज्या काही घटना आहेत त्या दिसून येतात. ठीक आहे. काय सुवर्णमालिनी ही 1874 ला आलेली आहे. ठीक आहे. आता आता ह्या एक प्रकारच्या अद्भुत आणि रम्य अशा कादंबऱ्या होत्या. अद्भुतपणा पण होता आणि रम्यपणा. आता आपण थोडंसं त्याच्या पुढे जाऊन एक ऐतिहासिक कादंबऱ्यांचा बघणार आहोत. ऐतिहासिक कादंबऱ्या. ठीक आहे. आता तुम्ही मोचनगड ऐकली असेल. मोचनगड कोणी कोणी ऐकलंय मोचनगड कादंबरीचं नाव? मोचनगड कादंबरीचं नाव कोणी कोणी ऐकलेलं आहे. तर हे बघा, ह्या ज्या काही अद्भुत रम्य कादंबरीच्या प्रवाहाला ऐतिहासिक कादंबरीचा प्रवाह येऊन मिळाला. तर पहिली जी काही कादंबरी होती असं ऐतिहासिक दृष्टीने मराठीतली तर ती होती मोचनगड. आणि हे कोणी लिहिलेली आहे? राभी गुंजीकरांनी लिहिलेली आहे. राभी गुंजीकरांनी लिहिलेली आहे. चला लिहून घ्यायचंय. आणि 1871. ठीक आहे. 1871 साल टाकायचे. ठीक आहे. तर ही काय आहे? ऐतिहासिक. आता मोचनगड तरी विस्ताराच्या अंकातून 1867 पासून ती अशी क्रमशः प्रसिद्ध होत होती आणि मग ती नंतर येऊन जी काही आहे तिचं पुस्तक किंवा कादंबरीच्या स्वरूपात ती 1871 ला आली. आता गुंजीकरांनी आपल्या लेखनाला कल्पित गोष्ट हे नाव दिलेलं तरी जे काही आहे प्रियोळकर जे काही अभ्यासक आहेत ते काय म्हणतात की मोचनगड ही एक उत्कृष्ट आदर्श ऐतिहासिक कादंबरी आहे. तर हे जे काही मत आहे प्रियोळकरांचं याच्यामध्ये आपल्याला लिहायचं. ते म्हणतात काय? ते काय म्हणतात की बाबा हे ऐतिहासिक जरी असलं तरी मी एक कल्पित लिहिलेलं आहे. पण एक अभ्यासक समीक्षक प्रियोळकर जे आहे प्रियोळकर लिहून घ्यायचं आहे ना. यांचं मत आपण लिहून घेऊयात. चला लिहा. हे महत्त्वाचे कारण आपल्याला मत विचारणारे प्रश्न सुद्धा येतात. लिहा. प्रियोळकर म्हणतात मोचनगड ही एक उत्कृष्ट आदर्श ऐतिहासिक कादंबरी आहे.
उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, समजलं इथपर्यंत तुम्हाला? आता कारण मोचनगड काय आहे, ह्यामधील जे काही कल्पित एका विशिष्ट इतिहासा काळाशी जे काही असलेली पात्र किंवा आहेत गोष्टी, तर त्या काही आहे संलग्न आहेत. आता ह्या कादंबरीला कल्पित पात्र योजूनही शिवकालातल्या एका विशिष्ट स्तबकाला जिवंत करता आलेले आहे. आता ऐतिहासिक कादंबरी लेखक त्या विशिष्ट कालखंडाला पुनर्जीवित करतो. तसा इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीविताची अर्थपूर्णताही तो व्यक्त करतो. आता जे काही मोचनगड लिहिणाऱ्याला गुंजीकरांना इतिहास वाङ्मय विचारता स्कॉट कादंबऱ्या वाचून प्रेरणा मिळाल्याची शक्यता जी काही आहे ते नाकारता येणार नाही. तर प्रेरणास्थान किंवा प्रभाव प्रेरणा कोणाची होती राभी गुंजीकरांना? तर स्कॉट नावाचे जे काही लेखक होते इंग्रजी, स्कॉट, तर ते त्यांचे काय होते की त्याच्यातून त्यांना एक प्रभाव म्हणू शकतो, एक प्रेरणा म्हणू शकतो, त्याच्यातून मिळालेली आहे. स्कॉट यांचं नाव लिहून घ्या, असं आपल्याला विचारू शकतात, विचारला तर प्रश्न. स्कॉट. तर स्कॉटच्या ज्या काही कादंबऱ्या वाचून. ठीक आहे, क्लिअर? काही डाऊट? आता येणार ना, आता हे जरी खरे असले तरी गुंजीकरांना आपल्या देशाच्या इतिहासात वाटत असलेला रस आणि त्याचबरोबर काय आहे त्यांची इतिहासाकडे पाहण्याची जी काही वेगळी दृष्टी आहे ती मोचनगडला लाभलेला यशामागे असली. म्हणजे हे सगळं जरी असलं तरी ते काय अनुकरण केलेलं, कॉपी पेस्ट केलेलं आहे का? नाही. तर काय आहे की एकंदरीत जो काही इतिहास आहे आपल्या भारताचा, तर त्याचं सुद्धा प्रतिबिंब किंवा त्याच्यावर असलेली आवड आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा त्यांची इतिहासाकडे पाहण्याची जी काही वेगळी दृष्टी आहे तर ती आपल्याला दाखवून जाते, कळते? आता मराठ्यांचा खरा इतिहास लिहिण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी एक अंक यायचा, जसं मासिक असतात अंक, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहून दाखवलेला आहे. आणि मराठ्याच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सांगता येईल का? होमवर्क घ्या, तुम्हाला होमवर्क हे शोधून आणायचं आहे उद्या क्लासला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने. ठीक आहे. कळतंय का तुम्हाला? तर मराठ्यांचा जो काही खरा इतिहास लिहिण्याची जी काही इच्छा आहे तर असे त्यांनी त्या अंकामध्ये जे काही आहे ते म्हणून दाखवलं होतं. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? तर बघा, सुरुवातीच्या ज्या काही कादंबऱ्या होत्या म्हणजे साधारण आपण 1850 किंवा 57 पासूनचा जो काही विचार करतोय मराठीच्या इतिहासाचा, तर आपल्याला असं दिसून येते की प्रवास कसा झाला की त्या म्हणजे आपण हा जो एक काळ बघतोय साधारण 1850च्या नंतरचा म्हणजे 1857 पासून, तर ह्या 1857 पासून काय आहे की अद्भुत रम्य होत्या कादंबऱ्या. आणि ह्या अद्भुत रम्यतेकडून कसा प्रकार हे झालेला आहे आत्ता जे आपण शिकतोय किंवा बघतोय ते काय ऐतिहासिक. आणि मग आता उद्याच्या लेक्चरमध्ये अजून कळेल की अजून कसा मग सामाजिकतेकडे आलंय का किंवा कशाकडे आलंय ते बघूया. ऐतिहासिक. ठीक आहे, थोडं रिव्हिजन करून घेऊया आपण. तर आपण पाहिलं होतं की मराठीतील पहिली कादंबरी ठरण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? यमुना पर्यटन. कोणाला मिळालेला आहे? यमुना पर्यटनेला मिळालेला आहे. कळतंय तुम्हाला? आणि ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? आणि जर आपण जेव्हा ऐतिहासिक कादंबरीचा विचार करतो, हे अद्भुत रम्य थोडं सामाजिक कळतंय जाणारी आहे आणि ऐतिहासिक
ठीक आहे. आणि ऐतिहासिक कादंबरीचा जो काही आपण विचार करतो, तर ऐतिहासिक कादंबरीचा जेव्हा विचार करतो तर पहिली ऐतिहासिक दृष्ट्या लिहिलेली कादंबरी कोणती? मोचनगड. तर कोणी लिहिलेली आहे ही? राभी गुंजीकर यांनी लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे? राभी. लिहून घ्या. असं माइंड मॅप तुमच्या डोक्यात पाहिजे म्हणजे लवकर लक्षात येईल. चला लिहून घ्या.